आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली। नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आणि त्यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज देखील पाहणार आहेत। मात्र भविष्यात नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केलं जाईल। प्रधानमंत्री जी ने विश्वास रख के इतना बड़ा जिम्मेदारी मेरे ऊपर दिया है, उसको मैं पूरा विनम्रता के साथ और पूरा जिम्मेदारी के साथ मैं निभाऊंगा। और बाकी जो चीज़ें हैं मैं एक बार चार्ज लेने के बाद मैं आपसे डिटेल में बात करूंगा। मैं प्रधानमंत्री जी को धन्यवाद अर्पित करता हूं। दरम्यानचे नवे शिक्षण मंत्री होत आहेत त्यांनी काम करावं अशी प्रतिक्रिया सीजेपीच्या सौरभ दास यांनी दिली आहे। जो भी अगले एजुकेशन मिनिस्टर बनेंगे उनको पता है कि युवा देख रहा है, युवा जवाब भी मांगेगा जब टाइम आएगा। तो अच्छा काम करिए, युवाओं के हित में काम करिए, पेपर लीक रोकिए एंड जो हमारे सजेशंस थे डिमांड चार्टर में 5 पॉइंट के, उनको इम्प्लीमेंट करिए। आपसे बहुत जल्दी हम मिलेंगे, जो भी नए एजुकेशन मिनिस्टर है। सरकार ने वादा किया है कि 1 महीने के अंदर हम लोग मिलेंगे, तो देखेंगे क्या होता है। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांनी युवांचे आभार मानलेत, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील आता सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलंय। सभी देशवासियों को बधाई देता हूं कि ये एक लोकतंत्र की जीत है जो आज हमने देखा, और इसे ऐसा ही आगे भी हम सुरक्षित रखें लोकतंत्र को भारत में। और देश की युवा पीढ़ी को मैं बधाई देना चाहता हूं। एक तरफ जब जवाबदेही हमें मिली इस बार की, तो अब सुधार पर काम करने की जरूरत है। केवल एक इस्तीफा से, रेजिग्नेशन से राष्ट्र नहीं बनता है। तो शिक्षा में सुधार हो, इस पर भी आगे काम हो। मुझे पूरी उम्मीद है जिस उदारता से सरकार ने ये कदम ली है वो इसमें अब सुधार के कार्यों में भी जुड़ेगी। तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकार ऍक्शन मोडवर आली आहे। मोदी सरकार शिक्षणाबाबत नवीन कायदा लागू करणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 सोमवारी लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे। हे विधेयक मांडण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यावरती सोपवण्यात आली आहे। जितेंद्र सिंह 27 जुलै रोजी लोकसभेमध्ये हे विधेयक सादर करतील। विधिमंडळ कामकाज हे विधेयक सभागृहामध्ये मंजूर करून घेण्याची जबाबदारी जितेंद्र सिंह यांच्यावरती असणार आहे। तर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे। सरकारवर निशाणा साधत विरोधकांनी तरुणांचं अभिनंदन केलं, त्याबरोबरच तरुणांनी दाखवलेल्या एकजुटीचं कौतुकही केलंय। All across the country for the rights of students, for the reform of our education system. So now I think this is the beginning, but I am really happy. I got a little bit emotional when I heard this news, because many times in these last 10 or 12 years I have thought to myself, when are our young people going to wake up? Look what is being done to our country. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। हमारे देश में लोगों का जनतंत्र से भरोसा ही उठ गया था। हर चीज़ के लिए हम सरकार को हाथ जोड़ते रहते थे, पैर पकड़ते, सरकारें कभी सुनती नहीं थी। इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा। ये बहुत बड़ी जीत है, पूरे जनतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है। और सरकार को भी अब समझ लेना चाहिए कि आपको जनता की सुननी पड़ेगी। लोकशाही जी या देशामध्ये मृतप्राय झाली होती, त्या लोकशाहीला योगदान देणारी
ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातल्या तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं. दरम्यान जंतर मंतर परिसराला संसद मार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलाय. 36 दिवस या मार्गावरती आंदोलन सुरू होतं. याच परिसरामध्ये दगडफेक, लाठी हल्ल्यांसारख्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र काल विद्यार्थ्यांच्या मागण्यांना यश मिळाल्यानंतर हे आंदोलन थांबलंय आणि हा परिसर आता सर्वसामान्यांसाठी खुला झालाय. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. बघूयात. शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, सरकार की तरफ से बाकी की मांगों पर सहमति और पिछले 31 दिन से जंतर मंतर पर चल रहा धरना प्रदर्शन अब समाप्त हो गया है. हम आपको तस्वीरें दिखा रहे हैं जंतर मंतर प्रोटेस्ट साइट की और ये वही जगह है जहां पर इस धरना प्रदर्शन का मुख्य मंच जो है वो सजाया गया था. और ये जो आप इलाका पूरा देख रहे हैं, कल तक यहाँ पर हजारों हजार की भीड़ जो है वो यहाँ पर मौजूद थी. लेकिन जब से जो सबसे मुख्य मांग थी कि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाए और वो हो गया, इस्तीफा मंजूर भी हो गया और इसके अलावा बाकी की जो मांगे थी उनको भी सरकार ने मांग लिया है. अब ये धरना प्रदर्शन जो है वो खत्म करने की बात सीजेपी की ओर से कही गई, जिसके बाद से अब ये धरना प्रदर्शन जो है वो अब यहाँ पर जो प्रदर्शन करने वाले छात्र हैं वो अपने घरों को वापस लौट गए हैं. आसपास के जो 17 मेट्रो स्टेशन कल तक बंद किए गए थे उन्हें भी खोल दिया गया ताकि जो छात्र हैं वो आसानी से अपने घर की ओर जो है वो जा सकें. इस पूरे इलाके की जो सफाई है वो यहाँ पर चल रही है. कल रात एनडीएमसी चेयरमैन कुलजीत चहल जो है वो खुद यहाँ पर मौके पर मौजूद थे और जो तमाम अधिकारी हैं वो भी यहाँ पर मौके पर मौजूद थे. और इस पूरे इलाके में जहाँ पर स्लोगनरिंग है, पोस्टर बैनर लगे हुए हैं, उन सबको हटाया जा रहा है. जो दीवारों पर जो लिखा गया था उनकी जो लिपा पुताई है वो यहाँ पर की जा रही है. और इसके अलावा इलाके में जो पूरा कूड़ा फैला हुआ था उस कूड़े की सफाई का काम भी जो है वो एनडीएमसी की ओर से किया जा रहा है. कैमरा पर्सन प्रवीण दीक्षित के साथ अहमद बिलाल, एबीपी न्यूज, दिल्ली. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलंय. दिल्लीच्या जंतर मंतरवर दिपकेंच्या नेतृत्वात गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती अभिजित दिपकेंच्या आई वडिलांनी एबीपी माझाशी संवाद साधलाय. खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला. त्या आनंदाला, त्याच्या प्रामाणिकपणेला यश आलेले, प्रामाणिकपणेला खूप मोठं यश आलं त्याच्या. आता लवकरात लवकर घरी यावं. मी आता त्याच्याशी बोलल्यानंतर संध्याकाळी त्याला म्हणते उद्या ये, नाही तर आम्ही तुला घ्यायला येतो, म्हणून आता तयारी करूनच हे करतो आम्ही. त्याला आल्यावर काय करणार? आल्यावर काही नाही, त्याला मिठी मारणार, त्याला ओवळणार. त्याला त्यांनी मागे ओवाळू नाही दिलं आम्हाला, ओवळायचं नाही म्हणे. मम्मी मी काय मोठा पराक्रम केला नाही, काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही ओवळायचं नाही म्हणे. अखेर राजीनामा दिला आहे, हे यश आहे. हो यश आहे ना, ते मुलांचं यश आहे, ते मुलांचं यश आहे, ते सगळ्या मुलांचं यश आहे. जेवढे आंदोलनाला होते सहभागी जागोजागी सगळे मुलांचं यश आहे त्याच्यामध्ये. धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मनाचा खूप मोठेपणा दाखवलेला आहे. कारण त्यांचा राजीनामा याच्या यूट्यूबवर मी वाचलेला आहे. त्यांच्या राजीनाम्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणले की विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आता सोडून द्यावं आणि अभ्यासाकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यावं. हा खूप मनाचा मोठेपणा. आजकाल कोणी सरपंचाची खुर्चीसुद्धा सोडत नाही की ज्या ग्रामपंचायतमध्ये 5 पैशाचं इन्कम नसतं, तर ती खुर्चीसुद्धा सरपंचाची कोणी सोडत नाही. पण एवढं मोठं पद सोडणं, आणि पद सोडताना सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच विचार केलेला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या घटनेकडे कुणीही जय किंवा पराजय या दृष्टिकोनातून पाहू नये. अभिजितसुद्धा उच्च विद्याभूषित आहे. त्यांनी काही विचार करूनच त्याचे मुद्दे मांडलेले होते आणि त्याला यश मिळाले. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा झाला. दिल्लीत झालेल्या या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील हालचालींना वेग आलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कोणाची भेट घेतली, कोणाशी चर्चा केली याबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगण्यात आल्याचं दिसतंय. देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, आपण काल पाहिलेलं होतं की प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्येच फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झालेले होते. या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी कोणाच्या नेमक्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, काय चर्चा झालेली आहे, या संदर्भात काही कळू शकलंय? निश्चितच काल प्रधानांचा राजीनामा आणि देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा याचं टायमिंग जुळलं होतं. त्यामुळे याविषयी वेगवेगळे दृष्टिकोनातून या दौऱ्याकडे पाहायला गेलेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे पूर्वनियोजित एका बैठकीसाठी म्हणून दिल्लीत आलेले होते. ते नेमकेपणाने कुणाला भेटले, कोणासोबत त्यांची चर्चा झाली, याविषयी कमालीची गुप्तता पाळली गेली आहे. आणि जवळपास संध्याकाळ होईपर्यंत ते परत दिल्लीच्या नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत येऊन गेले, त्याचा खरोखर या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशी काही संबंध आहे का, किंवा ज्या सध्या घडामोडी सुरू आहेत, संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून घ्यायची आहे, त्या सगळ्याशी यांचा संबंध आहे का, असे असंख्य प्रश्न आहेत. परंतु सध्या तरी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत येऊन गेले इतकं मात्र खरंय, ते त्यांच्या पूर्वनियोजित बैठकीसाठी आले होते असंही कळतं. अगदी धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी. आणि दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरती काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. बघा, मोदीचं सरकार हललेलं आहे, त्याला या तरुणांनी हलवलेलं आहे. त्याच्यामुळे मोदी हललं तर भाजप पूर्ण देशामध्ये हलतंय हे त्यांना भीती सगळ्यांच्या मनात आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहो वगैरे वगैरे बोलायला डोळ्यातला अश्रू पुसायला गेले असतील आणि वापस आले. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. एकीकडे नक्षलवाद संपुष्टात आल्याची चर्चा सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा माओवादी हालचालींनी सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवली आहे. भामरागड तालुक्यातल्या हिदूर दोबूर मुख्य मार्गावरती माओवादी बॅनर आणि पत्रकं आढळून आली आहेत. या पत्रकांमधून 26 ते 30 जुलै दरम्यान गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं असून जल, जंगल आणि जमीन या मुद्द्यावरून एल्गार पुकारण्यात आलाय. भामरागड तालुका मुख्यालयापासून काही किलोमीटर अंतरावरती ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केलेली असून सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. हे बॅनर आणि पत्रकं नेमकी कोणी लावली याचा तपास पोलीस करतायत. दरम्यान या घटनेमुळे भामरागड परिसरामध्ये पुन्हा एकदा सतर्कतेचं वातावरण निर्माण झालंय. रायगडच्या माणगाव तालुक्यात आदिवासी वाडीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दारू पिऊन घरी आलेल्या पतीला जाब विचारणं पत्नीला महागात पडलाय. संतापाच्या भरात पतीनं पत्नीवरती कोयत्यानं हल्ला करत तिच्या हाताचा पंजा तोडलाय. गंभीर जखमी झालेल्या महिलेवरती उपचार सुरू असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढची बातमी पाहूयात. लोणावळा ते कर्जत दरम्यानच्या घाट विभागामध्ये मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम मध्य रेल्वेकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे. मध्य रेल्वेनं डाऊन आणि मध्य मार्गिका यशस्वीरित्या पूर्ववत केल्यानंतर आता तिसऱ्या मार्गिकेचं काम वेगानं हाती घेण्यात आलंय. अभियांत्रिकी पथक, तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रसामुग्री आव्हानात्मक भूप्रदेशामध्ये दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्यासाठी 24 तास कार्यरत आहेत. मात्र ही मार्गिका पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत रेल्वे प्रशासनानं 28 जुलैपर्यंत मेल एक्सप्रेस गाड्यांवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते चेन्नई, हैदराबाद, इंदूर दौंड, जोधपूर हडपसर आणि दादर साईनगर शिर्डी यांच्यासारख्या अनेक गाड्या नियोजित कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या. याशिवाय विशाखापट्टणम, मदुराई, कारेकाल, सिकंदराबाद, राजकोट, पोरबंदर आणि कोइंबतूर या मार्गिकेवरील गाड्या दौंड, मनमाड, इगतपुरी, कल्याण त्याबरोबरच सुरत, पाळधी, मनमाड या पर्यायी मार्गांनी वळवण्यात आल्या. आणि यानंतर पावसासंदर्भातली बातमी नाशिकमधून. नाशिकसह जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे मोठे धरणं भरून वाहू लागली आहेत. सर्वत्र जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 12 धरणातून मोठ्या प्रमाणात सध्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र हे असं असलं तरी नांदगाव शहरालगत असलेले नाग्या साक्या आणि माणिकपुंज धरण अद्याप कोरडंच असून धरणांमध्ये केवळ मृत साठा शिल्लक आहे. नाग्या साक्या आणि माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाहिजे तसा पाऊस न झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये अद्याप वाढ झालेली नाही. त्यामुळे परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय. मागील वर्षी नाग्यासाक्या धरण लवकरच भरलेलं होतं. मात्र यंदा
पावसाळा सुरू होऊन महिना उलटलेला आहे तरी धरणामध्ये समाधानकारक असं पाणी शिल्लक नाही, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। मागील 4 दिवसापासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील 12 धरणं हे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। या धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडल्या जात आहेत। हे जरी असलं तरी नांदगाव तालुक्यातील धरणं मात्र अद्यापही कोरडेच आहेत। आपण आता आहोत नांदगावच्या नाग्यासाग्या या धरणावर। 365 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण अद्यापही कोरडेच आहे। यामध्ये अत्यल्प असा मृत साठा शिल्लक आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप मनासारखा पाऊस न झाल्याने या ठिकाणी धरणामध्ये पाणी वाढलेलं दिसत नाहीये। नाग्यासाक्याच्या धरणावरील पिंपराळे असेल, वाखारी चौफुली असेल, साकोरा असेल आदी गावांच्या शेती सिंचनासाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो। तसेच माणिकपूर धरणावरून जळगाव असेल, नायडोंगरी असेल, कासारी असेल आदी गावांसाठी शेती सिंचनाच्या पाण्यासाठी त्या धरणातील पाण्याचा उपयोग होतो। नांदगाव शहरासाठी देखील माणिकपूर धरणामधूनच पिण्याचे पाणी जे ते आरक्षित केलं जातं। मात्र अद्यापही नाग्यासाक्या असेल, माणिकपूर धरण हे कोरडेच आहे। येत्या काळामध्ये जर चांगला पाऊस झाला तर हे धरण भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अद्याप मात्र शेती सिंचन आणि पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी 25 ते 29 जुलै दरम्यान मुंबईसह कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरती काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी भागामध्ये दक्षिण कोकणाच्या तुलनेत जास्त पाऊस असेल तर 26 जुलैच्या सकाळी पावसाच्या जोरदार सरी येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये सोमवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र पाऊस अतिशय हलका राहील। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वादळी पाऊस होऊ शकतो अशीही शक्यता आहे। नाशिक शहरासह अहिल्यानगर आणि मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 87% आलाय। 2 दिवसांपूर्वी गंगापूर धरण 97% भरलं होतं। अवघ्या एका दिवसामध्ये पाणीसाठा 15% वाढला होता। सध्या पावसाचा जोर कमी झालेला असला तरी देखील धरणातून विसर्ग सुरू आहे। अचानक मुसळधार पाऊस झाला तर मोठा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे। ही बाब लक्षात घेऊन धरणातील पाणीसाठा 97% वरून 87% करण्यात आलाय। काठोकाठ भरलेल्या या धरणाची दृश्य सिद्धेश सरोदे यांनी टिपली आहेत। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर सुरू आहे। तुफान पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालंय। काश्मीरमधील जवळपास सर्वच नद्यांना पूर आलाय। शहरामधून वाहणाऱ्या चिनाब नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये, त्यामुळे परिसरामधील लोकांची चिंता वाढली आहे। तर दुसरीकडे पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्यात, त्यामुळे जम्मू ते श्रीनगर महामार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आलाय। जम्मू आणि श्रीनगर महामार्गावरती भूस्खलन झालंय। गंगरू परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळल्यानं महामार्ग ठप्प झालाय। रस्त्यावर पडलेले दगड आणि माती हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। पाऊस कायम असल्यामुळे दरड हटवण्याच्या कामामध्ये अडथळा होतोय। दरम्यान श्रीनगरमधून वाहणाऱ्या झेलम नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ होतीये, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। नदीच्या काठी राहणाऱ्या सगळ्याच लोकांना पुराचा धोका वाढलेला आहे, त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासन देखील झेलम नदीच्या पाणी पातळीवरती लक्ष ठेवून आहे। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे परिसरातील नदीच्या पूर सुरक्षा भिंतीची अधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय। पूर संरक्षक भिंत मजबूत आहे की नाही याची तपासणी अधिकाऱ्यांनी केली आहे। त्याचबरोबर सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले। तिकडे कर्नाटकात पावसानं कमबॅक केल्यानंतर जोग धबधबा प्रवाहित झालाय। धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी इथे होतीये।
आज 27वा कारगिल विजय दिवस. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे द्रास इथं मानवंदना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धातल्या वीर जवानांना ते पुष्पचक्र अर्पण करत मानवंदना देतील. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते व्हर्च्युअल वॉक थ्रू पोर्टलचं उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचा भाग म्हणून शौर्य विजय यात्रा ही मोटरसायकल रॅली देखील काढली जाईल. धन्यवाद.